हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एलिमेंटेक्स अकॅडमी. तुम्हाला माहिती आहे का, आपण जर फ्रीजमधनं बर्फ बाहेर काढला तर तो वितळायला लागतो, राईट. आणि त्याच्यानंतर जर आपण चहा जी असते जी गरम केलेली ती काही काळानंतर थंड होते. तर याच्या मागचं रिझन काय आहे? ते नेमकं आईस वितळतोच का आहे, मेल्टच का होतोय, आणि चहा ही थंडच का होते, कूल डाऊन का होते? तर याचं मागचं रिझन असतं थर्मोडायनामिक्स. तर आजपासून सिरीज सुरू करतोय, क्लास 12 चॅप्टर थर्मोडायनामिक फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. मग लक्षात घ्या, थर्मोडायनामिक हा जो शब्द आहे, या थर्मोला जर आपण डिवाइड केलं, हा एक पोर्शन आणि हा एक पोर्शन. थर्मो म्हणजे काय? हीट. आणि डायनामिक म्हणजे काय? तर चेंजेस. डायनामिक म्हणजे काय? चेंजेस. या हीटला आपण एनर्जी म्हणू शकतो, याच्यात तर काही विषय नाही, राईट. मग आपल्याला या संपूर्ण चॅप्टर मध्ये थर्मोडायनामिक मध्ये हीट किंवा एनर्जी कशी चेंज होते रिएक्शन झाल्यानंतर, तर त्या आपल्याला या थर्मोडायनामिक मध्ये बघायचं आहे. तर बघा, आता याच्यामध्ये सिंपल एक्झाम्पल घेतो. डेफिनेशन बघू आपण, थर्मोडायनामिकची डेफिनेशन काय आहे. तर इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स deals with energy changes मग आता याच्यामध्ये जे रिएक्शन ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेस होणार आहेत. मग आता बघा, परत याच्यामध्ये एक वेगळा पार्ट असतोय, फ्रॉम ट्रान्सफॉर्मिंग वन फेज टू अनदर फेज. फ्रॉम ट्रान्सफॉर्मिंग वन फेज टू अनदर फेज. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, मी काय म्हटलं, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. ऑब्विसली थर्मोडायनामिक म्हणजे केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री म्हणजे काय? सायन्स रिलेटेड टर्म. मग ते डील्स विथ द एनर्जी चेंजेस. आता एनर्जी चेंजेस जो काही आहे, हा जो काही इम्पॉर्टंट वर्ड आहे, हा नेमका कसा, आणि फ्रॉम वन फेज टू अनदर फेज म्हणजे नेमकं कसं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले कुठलं एक्झाम्पल दिलं? मेल्टिंग ऑफ आईस. ठीक आहे. मग मेल्टिंग ऑफ आईस का? आता मला सांगा, ज्या वेळेस आपण फ्रीज मधनं बर्फ बाहेर काढला, समजा मी हा हातावर बर्फ ठेवलाय, इमॅजिन करा, आणि हा बर्फ काही काळाने वितळायला लागतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय होतं, ज्या वेळेस तुम्ही फ्रीज मधनं आईस बाहेर काढला, हीट ऍब्झॉर्ब केली जाते. कोणाकडनं? सराउंडिंग कडनं हीट ऍब्झॉर्ब केली जाते आईसला, आणि तो आईस काय करतो, ती हीट ऍब्झॉर्ब करून फेज ट्रान्सफर करतो. कुठली फेज ट्रान्सफर करतो? बघा, आईस पहिले कुठल्या फेज मध्ये होता? सॉलिड मध्ये. आणि त्याने जशी हीट ऍब्झॉर्ब केली सराउंडिंग मधनं, ती गेली तुमच्या लिक्विड फॉर्म मध्ये. कुठे गेली ती? लिक्विड फॉर्म मध्ये. मग आता तेच म्हणायचं, इथं काय झालं, आता एनर्जी चेंज झाली ना. एनर्जी चेंज होऊन त्याने ट्रान्सफॉर्म केलं एका फेज मधनं दुसऱ्या फेज मध्ये. मग फेज कुठली होती? जी पहिली फेज होती, आपण जी काही फ्रीज मधनं बाहेर काढली, ती सॉलिड वाली होती. आणि जी दुसरी फेज म्हणजे हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर जो लिक्विड मध्ये गेला, ती झाली लिक्विड फेज. म्हणून आपण या डेफिनेशन मध्ये असं लिहिलं होतं की एनर्जी चेंजेस कधी? फ्रॉम ट्रान्सफॉर्मिंग वन फेज टू अनदर फेज. आता सेम अजून एक जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, बॉइलिंग ऑफ वॉटर. मग आता याच्यामध्ये बघा, आता नेमकं काय होणार आहे, याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करणार की आपण एका भांड्यामध्ये वॉटर घेणार, त्या पातेल्याला आपण हीट करणार. हीट केल्यानंतर काय होणार की ती हीट प्रोव्हाइडेड हीट कोण? वॉटर ऍब्झॉर्ब करेल. आणि वॉटर ऍब्झॉर्ब केलं की त्या वॉटर जे आहे लिक्विड, ते लिक्विडचं तुम्हाला थोड्या वेळानंतर ज्यावेळेस ती बॉइलिंग स्टार्ट होईल, त्याच्यानंतर तुम्हाला वेपर दिसायला लागते. म्हणजेच काय, मग आपण इथं काय परत फेज ट्रान्सफर झाली. मग इथं काय होतं, हीट ज्या वेळेस प्रोव्हाइड केली जाते त्यावेळेस काय होतं, ते वॉटर बॉईल व्हायला लागतं. वॉटर बॉइल्स. आणि जसं बॉइल्स व्हायला लागलं, ते वॉटर लिक्विडचं कशात कन्व्हर्जन होतं त्याचं? लिक्विड टू वेपर. येतं लक्षात? म्हणजेच काय, मग याच्यामध्ये पण लिक्विड ही एक फेज आली, आणि त्याच्यानंतर वेपर पण ही काय आली, त्याच्यामध्ये फेजेस आली. तर या पद्धतीने थर्मोडायनामिक आपण परत एकदा रिपीट करू. थर्मोडायनामिक म्हणजे थर्मो म्हणजे हीट, त्या हीटलाच आपण एनर्जी म्हणतो. आणि डायनामिक्स म्हणजे काय असते? चेंजेस. मग आपल्याला हीट चेंजेस या पूर्ण चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन जर बघितली, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ एनर्जी चेंजेस फ्रॉम ट्रान्सफॉर्मिंग टू वन फेज टू द अनदर फेज. माझ्या या फेजेस कुठल्या, त्या फेजेस आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये पहिले आपण दोन एक्झाम्पल डिस्कस करू. त्याच्यामधलं आहे जे मेल्टिंग ऑफ आईस. मग मेल्टिंग ऑफ आईस मध्ये काय होतं बघा, हीट ऍब्झॉर्ब.
आता ऑब्व्हियसली तो सराउंडिंग हीट ऍब्झॉर्ब करतोय आणि ती हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते. मग कुठलं ट्रान्सफॉर्मेशन होते? ज्यावेळेस आईस होता तो सॉलिड झाला आणि सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? तुमचं लिक्विडमध्ये झालं. देन सेकंड कंडिशन होती बॉइलिंग ऑफ वॉटर. मग या बॉइलिंग ऑफ वॉटर मध्ये पण सेम हीट आपण प्रोव्हाइड केली, हीट प्रोव्हाइड केल्यानंतर बॉईल व्हायला लागला आणि बॉईल झाल्यानंतर जे काही लिक्विड होतं वॉटर ते कन्व्हर्जन झालं दुसऱ्या फेज मध्ये. म्हणजे नेमकं कुठल्या फेज मध्ये कन्व्हर्ट झालं? ते वेपर फेज मध्ये कन्व्हर्ट झालं. तर हे होतं तुमचं बेसिक, म्हणजे बेसिक ऑफ थर्मोडायनामिक. म्हणजे त्याच्यामध्ये मला या डेफिनेशनचा एक्झॅक्ट मिनिंग काय, नेमकं काय होतं या डेफिनेशन मधनं ते मला सांगायचं होतं. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, आपण पुढे जाऊ. घेतला स्क्रीनशॉट? चला. आता आपण पुढे बघणार आहेत. या थर्मोडायनामिक मध्ये काही सिंपल टर्म्स आहेत, त्याच्यासाठी काही युनिव्हर्स, त्याच्यानंतर सिस्टीम असते आणि सराउंडिंग असते. तर त्याच्यामध्ये बघा युनिव्हर्स काय असतं. युनिव्हर्स म्हणजे काय? सिस्टीम आणि सराउंडिंग या दोन गोष्टी आल्या. सिस्टीम आणि सराउंडिंग. मग त्याच्यामध्ये बघू आपण सिस्टीम काय असते. डेफिनेशन ऑफ मग सिस्टीम काय आहे? तर हे एक अशी प्रॉपर्टी याची युनिव्हर्सशी रिलेटेड आहे. मग आपण याला म्हणू शकतो अ पार्ट ऑफ अ युनिव्हर्स. अ पार्ट ऑफ अ युनिव्हर्स. हा, त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट जी असते ती आपण बघणार आहे सराउंडिंग. मग याच्यामध्ये काय असणार आहे? आता सराउंडिंग मध्ये काय असणार? एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टीम. जे तुमच्या सिस्टीमच्या आउटसाइडला असेल एव्हरीथिंग. हा, मग आता नेमकं याचे एक्झाम्पल कसं घ्यायचं? याचे एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटले तर आपण आता सगळ्यात महत्वाचं कुठलं घेतलं की मेल्टिंग ऑफ आईस. मग मेल्टिंग ऑफ आईस मध्ये बघा मी इकडे आता लिहितो मेल्टिंग ऑफ आईस. मग मेल्टिंग ऑफ आईस घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, तुमची सिस्टीम काय असणार आहे आणि तुमची सराउंडिंग काय असणार आहे. मग बघा सिस्टीम काय असणार आहे तुमच्या याच्यामध्ये सिस्टीम असा असणार आहे की तो जो काही आईस आहे हा आईस तुमचा काय असणार आहे? सिस्टीम असणार आहे. आणि सराउंडिंगला तुमचं काय असणार आहे? मग सराउंडिंग मध्ये तुमचं असणार आहे तुमचा हँड असणार आहे, राईट. तुमचा जो काही रूम आहे तो रूम असू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअरची तुमचं एअर जी असेल ती एअर असू शकते. मग या एक्झाम्पल मधून आपण असं शिकतो की हा जो आईस आहे हा कोणाचा आहे? हा पार्ट ऑफ युनिव्हर्स आहे. आणि त्यावेळेस या पार्ट ऑफ युनिव्हर्स आजूबाजूला ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या असणार आहेत सराउंडिंगच्या असणार आहेत. त्या तुमच्या काय असणार आहेत? सराउंडिंगच्या असणार आहेत. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या हे झालं मेल्टिंग ऑफ आईसचं. त्याच्यानंतर दुसरं जर घेतलं आपण बॉइलिंग ऑफ वॉटर. बॉइलिंग ए वॉटर. मग आता याच्यामध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बिकर मध्ये वॉटर घेतलं आणि त्याला बॉईल केलं, मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? सिस्टीम काय आलं याच्यामध्ये सिस्टीम जी असेल ती तुमची वॉटर असणार आहे. आणि सराउंडिंग काय असणार आहे तुमच्या याच्यामध्ये? सराउंडिंग तुमच्या याच्यामध्ये हे असणार बिकर्स असतील, राईट. अगेन तेच तुम्ही जे काही हीट प्रोव्हाइड करणार त्याला जे काही लागणार आहे असेल वस्तू त्या. मग याच्यामध्ये जी काही सराउंडिंग आली ती बिकर. आता ऑब्व्हियसली मी एअर त्या बाकीच्या गोष्टी परत लिहित नाही कारण त्या रिपीटेड मोड मध्ये असणारच आहेत सराउंडिंग मध्ये, कारण त्या सराउंडिंगशी रिलेटेड. मग आता बघा एक गोष्ट सिस्टीम आणि सराउंडिंग. त्याच्यामध्ये सिस्टीम म्हणजे काय असते? पार्ट ऑफ युनिव्हर्स. हा एक पार्ट युनिव्हर्सचा पार्ट असतो. त्याच्यानंतर सराउंडिंग म्हणजे काय? सिस्टीम सोडून जे उरलेलं असतील बाकीच्या गोष्टी त्या असतील तुमच्या सराउंडिंग. मग तेच एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टीम. मग आता मेल्टिंग ऑफ आईस मध्ये जर सिस्टीम बघितली ते आईस असते आणि सराउंडिंग जर बघितलं तर तुमचा हँड आहे, रूम आहे, एअर आहे, एक्सेट्रा. भरपूर गोष्टी लिहिता येतील आपल्याला, पण आपण मोजक्या गोष्टी लिहिलेल्या. त्याच्यानंतर बॉइलिंग ऑफ वॉटर. मग आता बॉइलिंग वॉटर मध्ये वॉटर जर असेल ते वॉटर सिस्टीम असणार आहे आणि तुमचं मध्ये वॉट एव्हर कंटेंट तुम्ही कुठल्या गोष्टी वापरतायत त्या कंडिशन्स मध्ये तुमचं काय असणार आहे? बिकर एक्सेट्रा. भरपूर गोष्टी येतील. सो आपण बिकर घेऊ, ठीक आहे. मग आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. हॉट कॉफी इन ए कप. माझा बघा या हॉट कॉफी आपण एखाद्या कप मध्ये जर ही हॉट कॉफी प्लेस केली तर आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं की सिस्टीम काय असणार आहे आणि सराउंडिंग काय असणार आहे या कंडिशन्स मध्ये, ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुमच्या नोट्स तयार होऊन जातील.
घेतलाय स्क्रीनशॉट? चला पुढे जाऊ. आता आपण सिस्टीम बघितली, सराउंडिंग बघितली. तर आता याच थर्मोडायनेमिक या चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत टाइप्स ऑफ सिस्टीम दिलेल्या आहेत. मग आता त्या टाइप्स ऑफ सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत? तर 3 प्रकारच्या टाइप्स ऑफ सिस्टीम आहेत. त्याच्यामधले पहिले लिहून घेऊ टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये 3 प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड. पहिली जी आहे ओपन, दुसरी जी आहे क्लोज, आणि तिसरी जी आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटरच्या कंटेंट आहे. आता एक्झॅक्टली ओपन सिस्टीम काय असते आपण हे एकदा बघू. तर आता आपण एकदम भारी एक्झाम्पल घेणार आहे. त्याच्यामध्ये असं की आपण जी चहा पितो, तर चहा जनरली कशात पितो आपण? कप असतो आणि त्याला कप बशी असते. तर त्याचं एक्झाम्पल घेणार आहे. तर जनरली आपण जे काही एक्झाम्पल घेऊ ते टी कप. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा आपण एक डेमो घेऊन बघू. आता लक्षात घ्या मी परत काय म्हणतोय. तर या कंडिशन मध्ये ही पूर्ण सेटअप आहे हा. ठीक आहे. या सेटअप मध्ये आता याच्यात चहा इमॅजिन करायची फक्त. आता माझ्याकडे चहा नाही आहे. ठीक आहे. इमॅजिन करा याच्यात चहा मी फिलअप केलेली आहे आणि ती जी चहा आहे ती गरम आहे. मग आता बघा ओपन सिस्टीम काय असते. आता या चहामध्ये काय होणार आहे? दुसरी गोष्ट की याच्यातले वेपर्स तुम्हाला दिसत असतील, जी गरम जी असते ती, बरोबर. त्याच्यानंतर मग जे वेपर्स आहेत ते काय झाली? तुमची एनर्जी झाली. आणि हा जो काही चहा आहे या कपातला, हा कपातला चहा तुम्ही आउटसाईडला कुठेही म्हणजे पडू शकतो. तो आउटसाईडला मॅटर बाहेर येऊ शकतो. म्हणून मग या ओपन सिस्टीम मध्ये काय असते? अ सिस्टम इन विच एक्सचेंज ऑफ एनर्जी, जी जाते बाहेर सराउंडिंग बरोबर जे मिक्स होते ती वेपर म्हणजे ती एनर्जी झाली, आणि हा मॅटर पण सराउंडिंग बरोबर शेअर होऊ शकतो. मग त्याला आपण या डेफिनेशन ओपन सिस्टीम असं म्हणू शकतो. अ सिस्टम इन विच एनर्जी एक्सचेंज ऍज वेल एज मॅटर ऑल्सो एक्सचेंज विथ द सराउंडिंग. म्हणजे याच्यामध्ये एनर्जी पण एक्सचेंज होते आणि मॅटर पण एक्सचेंज होते सराउंडिंग बरोबर. तर त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. त्याला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. मग लिहा याच्यामध्ये डेफिनेशन असेल अ सिस्टीम इन विच एक्सचेंज एनर्जी as well as matter with surrounding. हे झालं ओपन सिस्टीम. सेम आपल्याला क्लोज सिस्टीम जर बघायची असेल तर त्या कंडिशन मध्ये काय करणार? एकदम सोपं आहे. या बशीला आपण हे तर एक्झॅक्ट असं ठेवलं, त्याच्यामध्ये आता क्लोज सिस्टीम बघतोय. मग क्लोज सिस्टीम मध्ये काय होईल? आता मला एक गोष्ट सांगा, अजून पण याच्यातलं एनर्जी लॉस होणार आहे सराउंडिंग बरोबर, जी दिसत नाही. आता आपल्याला वेपर दिसत नसतील पण एनर्जी लॉस होतोय, चाही थंड होणार आहे. पण याच्यातलं मॅटर आता शेअर होऊ शकतं का सराउंडिंग बरोबर? जोपर्यंत आपण त्याला काही आपण त्याला एखादं म्हणजे काही करत नाही, त्या गोष्टीला हलवत वगैरे नाही, तोपर्यंत तो होणार आहे का? नाही होणार आहे. मग त्या कंडिशन्स मध्ये क्लोज सिस्टीम हीच असते की याच्यामध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज केली जाते, नॉट द मॅटर विथ सराउंडिंग. मग ही असते तुमची क्लोज सिस्टीम. ही काय असते? तुमची क्लोज सिस्टीम. मग आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये डेफिनेशन कसली लिहिणार? अ सिस्टीम इन विच ओनली एनर्जी एक्सचेंज नॉट द मॅटर विथ द सराउंडिंग. ठीक आहे. हे झालं क्लोज सिस्टीम. आता आपण गप्प कशी आणणार नाही, त्याच्यामध्ये टेन्शन नका घेऊ. मग आता पुढचं असतं, आता प्रत्येकाच्या घरामध्ये एक थर्मास फ्लास्क असतं, नाही तर जे आपल्याला कॅम्पिंग वगैरे करतात किंवा जे लोक आउटसाईडला राहतात आणि ती चहा थंड नको व्हायला म्हणून ते जे लोक थर्मास फ्लास्क वापरतात, त्या थर्मास फ्लास्क म्हणजेच आयसोलेटेड सिस्टीम होते. मग त्या थर्मास फ्लास्क मध्ये बघा, तुम्ही जर चहा गरम केली आणि ती चहा खूप वेळेपर्यंत जर तुम्हाला ठेवायची असेल गरमच्या गरम, तर तुम्ही थर्मास फ्लास्क वापरतात. मग नेमकं काय असतं की त्या आयसोलेटेड सिस्टीम तिथे वर्क करते, आणि आयसोलेटेड सिस्टीम वर्क केल्यानंतर मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतंय की त्या थर्मास फ्लास्क मध्ये तुमची एनर्जी पण लॉस होत नाही आणि मॅटर पण लॉस होत नाही, म्हणजेच ती काय झाली? तुमची आयसोलेटेड सिस्टीम. मग याची डेफिनेशन असेल अ सिस्टीम इन विच नॉर एनर्जी लॉस चेंजेस म्हणू, नॉर द मॅटर विथ सराउंडिंग. माझं एक्झाम्पल जर बघितलं तर थर्मास फ्लास्क
ठीक आहे. हा, मग आता याच्यामध्ये जर तुम्हाला डायग्राम काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात. एक सिंपल अशी एक कप बशी घ्या, त्याच्यानंतर हा एक कप बघा. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ते दुसरं असेल त्याच्यामध्ये हा कप काढायचा असा. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यावर हा पूर्ण कॅप करून टाकायचा. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये या गोष्टी असतील तर लक्षात घ्या, याचा पण स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतला तर बघा आपण आज काय काय शिकलो. आपण थर्मोडायनामिक काय असतं, थर्मोडायनामिक नंतर आपण डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक बघितली की कसे कसे एनर्जी चेंजेस होतात. त्याच्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं एका फेज मधनं सेकंड फेज मध्ये, त्याच्यामध्ये आपण मेल्टिंग ऑफ आईसचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये बॉइलिंग ऑफ वॉटरचं एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर मग आपण युनिव्हर्स बघितलं, युनिव्हर्स मध्ये काय असतं सिस्टम सराउंडिंग. त्याच्यानंतर आपण सिस्टमचे बघितली, सराउंडिंग बघितलं विथ एक्झाम्पल. मग आपण त्याच्यामध्ये तुम्हाला आता कमेंट मध्ये आन्सर द्यायचे हॉट कॉफी इन अ कप, याचं सिस्टम आणि सराउंडिंग काय असणार आहे. त्याच्यानंतर मग आपण शिकलो टाइप्स ऑफ सिस्टम. टाइप्स ऑफ सिस्टम मध्ये तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पण दिलं, ओपन सिस्टम बघितली, क्लोज सिस्टम बघितली आणि आयसोलेटेड सिस्टम बघितली. आपण आता नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहेत प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. तो कंटिन्यू.